का लढण्यासंदर्भात काम करतो. राऊत साहेब, तुम्ही म्हणालात की मराठी माणसासाठी ठाकरे बंधू एकत्र आले आहेत, पण या निवडणुकांच्या संग्रामात तुमच्या समोर लढणारेही मराठीच आहेत आणि त्यांना मतदान करणारे मराठीच असतील. बघा, हा 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 एक महाराष्ट्राला मिळालेला शाप आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून मराठी माणसानंच स्वराज्याला विरोध केला. शिवाजी महाराजांनी ज्या 250 लढाया लढल्या असं शिवसेना प्रमुख आम्हाला नेहमी सांगायचे. त्यातल्या किमान 200 लढाया स्वकीयांविरुद्ध ते लढले आणि तरी त्यांनी स्वराज्याचं तोरण बांधलं. माननीय बाळासाहेब ठाकरे यांना सगळ्यात जास्त विरोध मराठी लोकांनीच काही केला, तरीही त्यांच्यावर मात करून माननीय बाळासाहेबांनी शिवसेना निर्माण केली आणि राजकारणामध्ये यशस्वी केली. हे प्रत्येक राज्यामध्ये होत असतं. आपलेच लोक आपल्या विरुद्ध उभे राहतात. त्यांना स्वाभिमान नको आहे. मी बोललो ना, जे दिल्लीचे बूटचाटे आहेत, मग त्या बूटचाट्याने परवा बूट पॉलिसवाल्यांचा एक मेळावा पण घेतला होता. ते प्रॅक्टिस करतायत चांगल्या प्रकारे दिल्लीचे बूट कसे पुसता येतील किंवा बूट कसे चाटता येतील, त्यांची एक रंगीत तालीम सुरू आहे. पण महाराष्ट्रातला तळागाळातला मराठी माणूस जो आहे, मध्यमवर्गीय मराठी माणूस जो आहे, हा ठामपणे या शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीच्या मागे उभा राहील, याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही.